धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आज हर्षद काळे आपले मित्र बादशाचे यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आपण चाललेलो शिर्डीला. तर तुम्ही बघू शकता आपले मित्र महेश गोले गाडी घेऊन आलेले आहेत. त्यासोबतच युवा उद्योजक रोशन राऊत यांचं शहापूरमध्ये RR मेन्स वेअर पण आहे. तर तुम्ही नक्की त्यांना पण विजिट करा. तर ती गोष्ट आपण आता नंतर बोलू. आता आपण कुठे आहेत आपण? आता आपण कसारा घाटामध्ये आहेत. तर पुढे आता कुठेतरी आपण थांबू आणि यावर चर्चा करू. तर मिळू थोडे उशिरात. आम्ही बाईकच तसं आम्ही बघायला गेलो तर बाईकच घेऊन जाणार. बाईक का? तुमचं एक किरील नाही गेले, आता जाऊन दे, सध्या नाही गेले. आता आपण पुढच्या महिन्यात जाऊ. ऑप्शन मस्त कंसा आहे गेली रे. रोशन भाऊ बोलतात आता आपण कणसा जाऊ. साकाली कुठं कणसा बनवतो का नाही कणसा पुढे बघ, चल पुढे बघ, चल शिडी बेलला गाली गलच नको. ब्लॉग मध्ये सांगले बड्डे बघ, बड्डे व्हायची भांडू नको. दोघांची आर्ग्युमेंट चालली इथं. हा भाई काय कापलाय भाई, जाऊन दे भाई, जाऊन दे. अरे किन्नर म्हणजे गाडीच्या बाजूला बसतो ना, तर किन्नर सीट. हा किन्नर सीट आहे, समजला का? तुला रोशन भाई एवढा पण माहित नाही. युवा उद्योजक काय कोणी बनवलं तुला? तर पब्लिक आपण नुकतंच कसार घाट सोडलेला आहे आणि आता आपली एंट्री होते फॉक्स सिटी मध्ये, इगतपुरी. तुम्ही बघू शकता समोर दुका नुसते. तर आपण या स्पॉटला थांबून जरा फोटोशूट करणार आहोत. आता आपण घाटंदेवीला थांबून दर्शन घेऊनच आपण पुढे जाणार आहोत. माझ्या आधी रोशनभाई दर्शन घ्यायला आला होता, तर त्याला बोलून नंतर मी पण दर्शन घेऊन आम्ही इथनं निघालो. आमचा रोशनभाई बघा आता इथं कोंबडे धरायला आलाय. आता साईबाबाच्या दर्शनाला चाललोय. त्याला अक्कल आहे का ही कोंबडी? शनिवार रविवार आहे म्हणून बोलतो बघू धरू दे बोलतो. बघा इथं कोंबडा घुसलोय. मला पण दाखव ना बाबा. पकडू का तुला? पकडू आदर्श पकडू का बोलतो? पकडू का बोलतो यो? हा शनिवार आहे, आपण चाललोय कुठं? मित्रांनो आम्ही आता घाटंदेवीवरनं निघालेलो आहे. रोशन राऊतला मागा हाकललाय आता, बघू शकतो. तर आता आम्ही कुठेतरी नाश्ता करायला थांबणार आहोत. स्पेशल मसाला डोसा बड्डे बॉय कडून. नाव ढकललंय एक नंबर टेस्ट आहे. बस आपण पण टाकू आता टाकून काय कर डोसा. आपला कपड्याचं दुकान टाकलं तू सांभाळ. काळेबाई असू नको, असू नको. मी बोलत नाही तुला. काळेबाई जाऊ दे, काही विषय नाही. आता गाडी आपल्या ताब्यात आहे. आता आपण चालवणार आहे. नाश्ता बिष्ट झालेलं आहे, राजीनामा खाल्लेला आहे. आणि राजीनामा खाऊन आता बोलतो चला
निघू. तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत शिर्डीमध्ये. आता थोड्याच उशिरात 10 ते 15 मिनिटांमध्ये पोहोचू. तर आपले हर्षद भाई बघा काय बोलतात, बोला. माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही माझे मित्र हर्षदचे आयटम सोडून गेले. तू कॅमेरा चालली आहे, शिवाय देऊ नका. आपले सांगा जन्मदिवस ना शेवटचा दिवस एकच होईल. आम्हाला काय पण हसू नका. गाडी चालू आहे हसू नका. सिरियसली तर मित्रांनो आता आपण शिर्डीमध्ये एंट्री केलेली आहे. आता थोड्याच उशिरात आपण दर्शन घेण्यासाठी जाऊ. तुम्हाला मंदिराचा पण आपण गेल्यावर तिथले पण व्ह्यू दाखवू. त्याला आता तर मित्रांनो आम्ही आता गाडी पार्किंगमध्ये लावलेली आहे. 50 रुपये दिले रोख आणि हे चष्मेवाले भाईनी दिले 50. बड्डे बॉय. आता आम्ही चाललेलो आहे दर्शनाला. VIP दर्शन 6 नंबर बोलला, 6 नंबरमधून आहे VIP दर्शन. 200 देऊन आमचं रोशन 200 माझं रोशन देणार आहे. तुझा बड्डे पार्किंगवाला बोलतो 200 देऊन 800 रुपये देण्यापेक्षा डिझेलचा खर्च सुटेल. कुठे देता बोलतो लाईनीत उभा ना. ठीक आहे चल आता जातो. आता भेटतो लाईनीमध्ये डायरेक्ट. बाईजा मस्त आता चंदन देव चांगली बुद्धी देव. याला त्याला गरज आहे, याला बुद्धीची लई गरज आहे. धन्यवाद. बोलो ओम साईराम. चलो आता आम्ही असू नका चला. तर मित्रांनो नंतर आम्ही शिर्डीमध्ये असणारे हनुमान मंदिर तिथे जाऊन सुद्धा दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो प्रसाद काउंटरला प्रसाद घेण्यासाठी. रोशन माहिनी आलीला लाडू घेतलं. इकडं साधूनी पण वाढदिवसानिमित्त गरीब पोरांना लाडू घेतलं. बड्डे निमित्त अजून बोलतो 5 लाडू घेतो आयटमला गर्लफ्रेंडला. याची मोकरच चर्चा चालली निश्चित. पैसे मागून लाडू घ्यायला धरलं. अरे इथं मावशीकडून पिशवी घेतली त्यांनी. 4 रुपये दिले. कमी केलं पैसे मेलेनी. जाऊ नये आता. चला आता चाललो. भेटू आता पुढं. भाई इथं बेडे गेला थांबलाय. एक नंबर. धन्यवाद. काय बोलता हा रोशन भाई घ्या. घे नाही तर नको घेऊ. आम्हाला काय खाऊन आता घे नाही तर नको घ्यावं. आता ये पुढं.
येऊ एखादा खातो नुसतं जाऊन घ्यायचा पत्ते रे. ये पुढे पुढे पुढे. चला चला आता आलो आम्ही. तर निघालेलो आहे मित्रांनो आपण. हे काकांच्या मुलीला घेतलेलं आहे गाडीमध्ये यावाला साईबाबांचा फोटो घेतलेला आहे. चला रे चला फटाफट. रोशन लावला ना सकाळी लावला. साईराम साईराम चला. अरे गाडीला धरलंय चला. अरे जाऊ दे मावशी जाऊ दे जाऊ दे सकाळी दिले ना बदलले. चला बदलले. साईबाबांच्या मूर्तीकडे आपण चाललेलो आहोत. हरवला बिरवला ना कुठं काम होईल ना. तर ज्ञाने भाई विचारलं आम्हाला कुठे गेला बरे माझा. चला 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 इथं फोटोशूट चालू आहे. चला इंडियन ब्लॉगर कधी पण बाई. साईराम साईराम. गाडीला हार घातलेला आहे आम्ही. कुठेतरी बसली इकडे अभ्यास चाललाय. तर बसून का आला. हा फुल सिरियस मूड मध्ये दिसतोय. हे इकडे बसूया हे इकडे बसूया. मग चला चला मग चला. आता घरी जायला बघू होतो आम्ही. तर रोशन भाई बघा उंच माझा धोका सिरियल बघून आलेला आहे. हा उंच माझा भोका. उंच उंच माझा भोका कुठे. हरबीर घेतलाय मस्त एकच नंबर. ओम शांती. हे बघा साईराम. हर्षद भाईच्या बर्थडेला आम्ही आलेलो केक बघू शकता. थोडंसं केक मध्ये कन्फ्युजन आहे. कोणता केक घेऊ काय कोणता घेऊ आता. आम्ही इथं 4 जण आहेत. हा पण आपण बघितला रेग्युलर आणि हा चीज केक आहेत 2. चीज हा एक रोज आहे. हा तो नका. भाईची काहीतरी वेगळा ट्राय करू. आम्ही पार्किंगच्या इथं आता आलेलो आहे. भाईचा बड्डेचा केक आणलेला आहे. आता बड्डे बॉय आणि जिवलग मित्र. बड्डे बॉय आणि जिवलग दोघं बेस्ट फ्रेंड आहेत. ते बेस्ट फ्रेंड. आता त्याला हे खाऊ नको डे टू यू हॅपी बर्थडे टू यू. जरात कप बर्थडे डिअर हर्षद हॅपी बर्थडे टू यू. कापा म्हणतो. जय नंदी महाराज. मित्रांनो आपण आता गाडी इथे लावलेली आहे. जय मल्हारला आलेले आहेत आणि हे मला एकट्याला टाकून आलेले आहेत. मी इथे कपडे बदलायला गेलो तर बघा इथे यांनी काय काय ऑर्डर करून खाल्लंय. काय काय मागवलं होता हर्षद भाई. स्टार्टर केला का गाडी बंद पडली ती. या पोराला आज येत मजा मस्ती केली पहिला हसले आलंय कंट्रोल होत नाही. स्पेशल तंदुरी मटन आपल्याकडे मटन भेटतंय सगळं. बोला सर मंडळी बोले नंदी महाराज आधी जेवलं त्यांना हर्षद खाडेच्या बड्डेची पार्टी करायला आली. तर आता त्याने मस्त तंदुरी चिकन मटन बिर्याणी मागवलेली आहे. त्यामुळे आता ते खाणार आहोत. तुम्ही येत असेल तर या खायला टेस्ट करा. मग खाड्याने एक नंबर सोय केलेली आहे आमची. म्हणजे आम्ही त्याला काही गिफ्ट दिलं नाही पण त्याने आम्ही सोय करायला. आपण त्याचा केक कापला ना एवढा केक कापला ना. एवढा 450 रुपयाचा केक कापला. केक कापला म्हणजे 450चा केक कापलाय म्हणजे तू 800 रुपयाचा तरी खाशीलच. इकडे मसाला पापड मसाला पापड भाकरी यार का खाल्लाय त्यांनी. तो काय काय हर्षद खाडे पार्टी देणार. तर मित्रांनो आपण चिकन अंडी आणि रोटी मागवली होती
आणि एक शाकाहारी मेंबर होता, तर त्याच्यासाठी डाळ खिचडी आता काय करे ना ही अरे दुडी घेऊन जेवायला बसला किती मोठ्या प्रमाणात त्याला भूक लागली ज्याचा बर्थडे आहे ना तो तिथे दुडी घेऊन जेवायला बसला विचार करत हॉटेल जय मल्हार यायलाच लागतंय नाद करते का तिकडे ती डाळ खिचड्यामध्ये काय टाकशील ना थोडंसं घेऊन तर रोशन भाई जावला एवढा या काय जाऊ ना आला हा 4 रोट्या तो 3 चपात्या ना तो त्या गोल्याचा उरलेला डाळ खिचडा तो जिरा राईस आलो म्हणे त्याला बसलाय का तो पोरा बिचारा बिल भरायला गेला तो. तर मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहेत आणि आमचे आजचे अन्नदाते हर्षद काळे यांचं खूप खूप आभार. अशीच आम्हाला अशीच सेवा पुरवत जा प्रत्येक वेळेस प्रत्येक ट्रिपला. तुमच्या बर्थडे विषयी जर आमचा काही चुकला असेल तर आम्हाला माफ करा. आमच्या चुका पदरात घालून आम्हाला पुन्हा अशी नवीन नवीन संधी द्या. पुन्हा नवीन अशा आपण पार्ट्या करू. पुन्हा नवीन नवीन खायला द्या अशीच आम्ही. आणि मित्रांनो हे बघा तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडसाठी जर सुंदर असे टेडी बियर्स इथे लटकवलेले आहेत बघू शकता. तर मित्रांनो आपण आता इकडून निघालेलो आहे आणि येताना आपण घोटी सिन्नर मार्गे आलेलो आहेत आणि आता जाताना खास आपण इगतपुरीचा 7 किलोमीटरचा जो बोगदा आहे तो बघण्यासाठी खास आम्ही 500 टोल पार्ट आहे आणि हा समृद्धीवरचा आमचा पहिलाच प्रवास आहे. ड्रायव्हरचा पण ड्रायव्हर नाही म्हणजे तोच मालक आहे त्याचा पण पहिलाच हा एक्सपिरियन्स असणार आहे. तुमच्यात जेवढी हिंमत असेल तेवढी तुम्ही गाडी पळवू शकता. फक्त गाडीची कॅपॅसिटी तेवढी पाहिजे. आमची कॅपॅसिटी 100 आम्ही ठरवलेत. आमच्या गाडीचे टायर थोडेसे कमकुमत झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही जास्त गाडी पळवणार नाही. फक्त ना फक्त 100च्या आताच आमची गाडी असणार आहे. का आमच्या गाडीला 15 वर्ष पूर्ण झालेत. आम्हाला परंतु सुखरूपात घरी जायचं आहे. कोणत्याही प्रकारची वित्तहानी घ्यायची नाही किंवा कोणताही विघ्न आम्हाला आणायचं नाही. सावकाश जाणार सावकाश पोहोचणार कोळकेवाडीला. फक्त आम्हाला निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्यायचा आहे बस एवढंच. बस आपली इको पण आणली असती पण ती काही एवढी चालणार नाही इथं म्हणून आपण बोललो जाऊ दे नेक्स्ट ट्रिप घेऊन येऊ आपण. इथं एक नवीन जॉबची ऑफर आलेली आहे आम्हाला. शिर्डीमध्ये एक माणूस भेटणार आम्हाला म्हणतोय का तुम्हाला ज्या इगतपुरीच्या तिथं जे पवनचक्के आहेत त्या पवनचक्क्या पाठी साफ करायचं काम मिळालं आहे आम्हाला. पण त्याचा इन्शुरन्स नाही. पगार जवळजवळ 20 ते 30 हजार. आमचा परम मित्र जे RR मेन्स वेअरचे मालक आहेत रोशनजी राऊत साहेब आम्हाला ठेवलेले आहेत पण आम्हाला हे काम झेपणार नाही. लायकीचं काम नाही. ही काम आहेत ना ही स्टँडर्ड लेवलची काम आहेत. त्याच्यासाठी मी तुम्हाला 20-20 हजार पेमेंट केलेलं आहे. काम करायचं दुकान सांभाळ असं नाही भावा आम्ही सांगू शकतो आमचा भाऊ इगतपुरीच्या पवन चक्क्यांच्या पात्या साफ करतोय. अरे आमच्या भावाची क्रेज काय आहे जे आम्ही बघतो डोळ्यांनी त्या तू हाताने साफ करशील. ते पवन अरे त्याला हे बघ इथे दिसतात आपल्याला दिसतात थोडं पवन चक्की बोलतात त्याला. पवन चक्की पवन चक्का काय पवन चक्का पवन चक्का बोलतो. बर्थडे बॉय आज त्याचा बर्थडे काही बोलू नका त्याला. खाडे तू असे अपशब्द ऐकून घ्यायचे नाही अजिबात. कोणत्याही प्रकारचे ऐकून नाही घ्यायचे. हे बघा मित्रांनो पवन चक्की इथं आपला रोशन भाईला कामाला लावायचे. रोशन भाई एक नंबर. मित्रांनो आपण आता ज्या गोष्टीची वाट बघत होतो इगतपुरी बोगदा तो आता काही सेकंदातच येणार आहे. तुम्ही बघू शकता. फक्त 5 मिनिटं थांबा. काय करतो तुला का याड नाही घरी याड नाही घरी थांबा याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. आता तुम्हाला दाखवतो आम्ही 5 ते 10 मिनिटात. तर मित्रांनो आता आपण बोगद्यामध्ये एंट्री करत आहोत. ज्या गोष्टीची आपल्याला कधीपासून आतुरता होती तो 7 किलोमीटरचा बोगदा स्टार्ट झालेला आहे. आता सुरुवात झालेली आहे त्या बोगद्याला. अशी वेगळ्याच प्रकारची विद्युत रोषणाई केलेली आहे ब्रिज मध्ये. खूपच छान. हेडलाईट लावायची सुद्धा गरज नाही. आणि एक्झॉस्ट फॅन बघा तुम्ही कशा आहेत कोणत्या पद्धतीचे आहेत. एक नंबर. असं वाटतं जेणेकरून ताजमहालच्या मध्येच मी एंट्री केले. खूप छान. चीनच्या बोगद्यात आल्यासारखं वाटतंय रे. मित्रांनो तुम्ही बघू शकता लाईट्स वगैरे किती सुंदर प्रकारे लावलेले आहेत.
बघायला खूप छान वाटतंय. हिंदी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने चालणारा हा महामार्ग उत्कृष्ट प्रकारे दर्जा दिलेला आहे या महामार्गाला आणि वाहन एकदम सुसज्ज बोलता येईल. अगदी डोळ्याच्या पापणीप्रमाणे ज्या गाड्या पळतात धावतात. खूप सुंदर. कंटिन्यू मित्रांनो गाडी चालू आहे पण रस्ता काही संपायचं नाव घेत नाहीये. आम्ही ड्रायव्हर घाबरलेला आहे जरा का नक्की बरोबर आलो की चुकीच्या रस्त्याने आलो. असं आहे की आपल्या गाडीला स्टेपनी नाही ते सगळं काय झालं आपल्या टायरच्या नक्षे पण थोडेसे गेलेले आहेत. कारण का पटाने बोला गेलेले आहेत. दोन बैल काही कामाचं नाही. जाऊन द्या आता काही करू. होईल सर्व ठीक होईल. जय भोले. बघा काला घोडा चाललाय. आपली गरीबाची गाडी आज टेस्टी जाऊ दे. काही घाई नाही आपल्याला. टेन्शन नाही. मित्रांनो इथं आता समाप्त झालेला आहे बोगदा. बघू शकता खूपच सुंदर असा. एक नंबर तोडत नाही. महाराष्ट्रातला पहिला सर्वात मोठा बोगदा. शीट खातो अरे मला खूप वैताग आलाय. लाल पण अख्खी लाल गलते. लाल गलतो लाल साला लॉकची वाट लावून टाकतो का आता. लॉक बघतात ती काय बोला असतील. काय मित्रांनो आता दुसरा एक बोगदा आलेला आहे. वाटत नाही पण 100 स्पीड याच्या अजून 20 आहे. वाशाळा बोगदा हा छोटासा आहे एकदम पण तरी खूप सुंदर असं डोळ्यांचे पारणं फेरणारा असा नक्षीकाम आणि लाईट वगैरे लावलेले आहेत. इथे पण खूप सुंदर असं गोष्टी काही केलेल्या आहेत. भाभी जी कैसे हो. काय बोल बड्डे भाई काय बोलतो मला. जागी 450चा टोल पाडलेला आहे आमचा. टोल पाडून आम्हाला आता बरं वाटतंय. तिकडून येताना काही तकलीफ झालेली नाहीये. आमचा बड्डे बॉयला सोडून आम्ही बड्डे बॉय पण आम्ही विसरलेला आहे. गाडीची चावी इथेच विसरला आणि त्याला आम्ही बादशाला सोडलेला आहे. आता आता आम्ही कला 500 रुपये टोल दिल्यावर कसा रोड भेटतो आणि फुकट एकही रुपया न खर्च करता हा असा समुद्राच्या लाटा. गाडी जशी काही होडी अशी चालते. आता मध्ये बसलेल्या माणसाच्या पोटातला निस्ता पाणी आलते. सिक्युरिटी गार्ड दोन ठेवलेत. सिक्युरिटी गार्ड बिना चड्डीचे. असंच भेटेल फुकटचा रोड असंच भेटेल. टोल भरला तर भारी टाकटाक रोड एक नंबर. आता आम्ही उतरलेलो आहेत मुरबाड शापूर वेगळे कुडगारला उतरलेलो आहेत आपण. आता एक मित्र वाट बघतोय आपली सावगावला स्कूटी घेऊन. मग तिथून लगेच आपण जाऊ किनवली. आता मी चाललेलो आहे. घरी पोहोचण्याच्या आत आमचे फोटो आम्हाला पाहिजे. नक्कीच भेटतील. आता आम्ही जातो. थांबा जरा बॅग बिग घेऊ द्या आम्हाला जरा. अभय शेठ भेटलेला आहे तर आता आपण चाललेलो आहेत घरी. तर मित्रांनो आपला शिर्डीचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.